कन्या राशी 7 ते 13 एप्रिल 2025। एप्रिलचा दुसरा आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे। जर आपण 7 ते 13 एप्रिल 2025 या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर देवांचा गुरु वृषभ राशीत असेल, मंगळ कर्क राशीत आणि केतू कन्या राशीत असेल। याशिवाय मीन राशीत शनी सोबत शुक्र, बुध, राहू आणि सूर्य असतील। अशा स्थितीत मीन राशीतील पंचग्रही योगासह शुक्रादित्य, बुधादित्य आणि मालव्य लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहेत। ज्योतिषांच्या मते या राजयोगांवर आधारित कन्या राशीसाठी हा आठवडा भाग्यवान ठरू शकतो। दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होण्याबरोबरच संपत्ती आणि समृद्धीमध्ये वाढ होऊ शकते। कन्या राशीबद्दल बोलायचे झाले तर ही राशी चक्रातील 6वी रास बुधाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे बुद्धिमान लोकांची रास आहे। विविध गोष्टी लिलिया पेलवणारी ही रास द्विधा मनस्थितीत या गोष्टी यांच्यामध्ये असतात। यांच्यात खूप व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा, व्यवहार कुशल, हिशोबीपणा, मोहक सौंदर्य, रेखीव आणि प्रमाणशीर अवयव रचना, चौकस असतात। धनधान्याची आवड असते। इतरांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर दुसऱ्याला समजून घेणे, दुसऱ्याचे पोषण करण्याची ही वृत्ती असे चांगले गुण यांच्यामध्ये दिसून येतात। तर अशा या कन्या राशीचे 7 ते 13 एप्रिल 2025 चे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात। कन्या राशी या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामात यश आणि नफा मिळेल। व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे, पण कोणताही निर्णय घेताना घाई करू नका। नातेसंबंधांमध्ये सुसंवाद राखण्यासाठी शांततेने संवाद साधा। आरोग्य मध्यम राहील। आठवड्याच्या सुरुवातीला अडकलेले पैसे वसूल होतील। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। तुम्हाला चांगली बातमी मिळेल। मध्येच तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल। अज्ञाताचे भय तुम्हाला सतावेल, परंतु शेवट पुन्हा चांगला होईल। एक आनंददायी वातावरण निर्माण होईल। शनिदेवाचे दर्शन घेणे तुमच्यासाठी या आठवड्यात शुभ राहील। कन्या राशी एप्रिलच्या या आठवड्यात मालव्य राजयोग लागू आहे। खरं तर यावेळी शुक्र त्याच्या उच्च राशी मीनमध्ये स्थित आहे, त्यामुळे मालव्य राजयोग तयार होतो। मालव्य राजयोग व्यक्तीला संपत्ती, समृद्धी, भौतिक सुख आणि भाग्य प्रदान करतो। अशा परिस्थितीत मालव्य राजयोगामुळे एप्रिलचा दुसरा आठवडा कन्या राशीसाठी खूप भाग्यवान ठरेल। या राशीच्या लोकांना काही चांगली बातमी ऐकायला मिळेल। तसेच तुमच्या कारकिर्दीत अपेक्षित यश मिळाल्याने तुम्ही खूप आनंदी असाल। अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांसाठी मोठे सकारात्मक बदल होतील। यासोबतच तुम्हाला तुमच्या आवडत्या ठिकाणी बदली देखील मिळू शकते। तुमची कोणतीही दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते। त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते, जे तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। तसेच या आठवड्यात परदेशात काम करणाऱ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदे मिळतील। या आठवड्यात तुमचे कौटुंबिक जीवनही आनंददायी राहील। कामानिमित्त परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे। कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा तपकिरी आहे। भाग्यशाली अंक 8 आहे। भाग्यशाली दिवस शनिवार आहे आणि आठवड्याचा शेवट तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम ठरणार आहे। कन्या राशी सूर्याचे प्लुटोशी सौरेकन तुमच्या कारकिर्दीत शक्तिशाली बदल घडवून आणत असल्याने येणारा आठवडा व्यावसायिक परिदृश्यांमध्ये परिवर्तनांना निगेटिव्ह करतो। बदल स्वीकारा। वाढीसाठी योग्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा। बुधाचे स्थान तुमच्या नेटवर्कमध्ये धोरणात्मक संवादांचे समर्थन करते। संधीचा प्रभावीपणे फायदा घेण्यासाठी अचूकता सुनिश्चित करा। या काळात आर्थिक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो। शनीचा प्रभाव तुमच्या बजेटवर परिणाम करतो। विवेकी बचतीला प्रोत्साहन देतो। शुक्राच्या पोषण प्रकाशाखाली नातेसंबंध फुलतात। दयाळूपणा आणि कौतुकाच्या कृतींद्वारे घनिष्ठ बंध अधिक दृढ होतात। प्रदीर्घ तणाव दूर करण्यासाठी कौटुंबिक गतिशीलतेमध्ये संयम दाखवा। आठवड्याच्या मध्यात आरोग्य प्राधान्य बनते, जे चैतन्य राखण्यासाठी संतुलित पोषण आणि ध्यान यांचा समावेश सुचवते। आत्मनिरीक्षणात व्यस्त रहा। वैयक्तिक सवयी आणि दिनचर्या सुधारण्याचे मार्ग विचारात घ्या। आठवड्याचा शेवट सर्जनशील अभिव्यक्तीसाठी संधी देतो। कलात्मक प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याचा किंवा उत्कटतेला प्रेरित करण्यासाठी नवीन कौशल्य शिकण्याचा विचार करा। भविष्यातील क्षमतेचा पाया रचताना तुमच्या अथक समर्पणाची प्रशंसा करा आणि तुमच्या हृदयाला खरोखर जे पडते ते मिळवा। एकंदरीत पाहता कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात तुम्हाला संयम राखावा लागेल।
बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे सुधारतील. तुमच्या कारकिर्दीत अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. मुलाखती आणि इतर संधींमध्ये तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू लागतील. तुम्ही तुमच्या आवडीच्या कामात सहभागी व्हाल आणि यशाकडे वाटचाल कराल. तुम्ही तुमचा व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न कराल. राजकीय आणि सामाजिक लाभही मिळतील. कन्या राशी, हा काळ वैयक्तिक जीवनासाठी अनुकूल आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेमजीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. परस्पर प्रेम वाढेल. अविवाहित लोकांसाठी लग्न होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल. महिलांसाठी हा संतुलित काळ आहे. तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कुटुंबात एक शुभ कार्यक्रम घडेल, ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पूजा आणि धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. एकंदरीत कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे.